नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। महाविकास आघाडी सरकारनं वर्षपूर्ती केली, मात्र आता पुढची 4 वर्ष हे सरकार टिकेल की नाही हा सवाल महत्त्वाचा आहे। सत्तेची 4 वर्ष अजून उर्वरित आहेत आणि ज्यांच्या जोरावर सरकार उभं आहे त्या 4ही नेत्यांची भूमिका सरकारच्या वाटचालीत तितकीच महत्त्वाची ठरणार आहे। अर्थात हे 4 महत्त्वाचे खांब शरद पवार, सोनिया गांधी, अजित पवार आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 4ही नेते महाविकास आघाडी सरकार करता पिलर आहेत। या 4ही नेत्यांपैकी एकाचीही नाराजी महाविकास आघाडीच्या संसारात खडा टाकू शकते। सुरुवातीला आपण शिवसेनेसाठी पुढच्या 4 वर्षात नेमकं काय अडसर आहेत त्यावर एक नजर टाकूया। शिवसेनेसंदर्भातच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर शिवसेनेनं देखील 4 वर्षात अनेक गोष्टी करण्याचा मानस ठेवलेला असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेकरता नेमके काय अडसर असतील आगामी काळात यावर देखील आपण नजर टाकणार आहोत। 3 दिवसाच्या सरकारचा एक प्रयोग झाला होता। त्या 3 दिवसाच्या सरकारची आज पुण्यतिथी आहे। ते असतं नाही खयालों में जीते रहो, त्यात 4 वर्ष निघून जातील। हे सरकार पुढली 4 वर्ष पूर्ण करेल। शिवसेना सत्ता स्थापनेपासूनच सरकार स्थिर असल्याचा दावा करत आली, मात्र महाविकास आघाडीच्या संसारात हिंदुत्व कसं निभावणार या प्रश्नावरून भाजपने वारंवार रान उठवलं। ज्या मुद्द्यावरून शिवसेना विरोधात राहून राजकारण करत होती तोच मुद्दा सत्तेत आल्यानंतर शिवसेनेसाठी कोंडी करणारा ठरलाय। जिस दिन उन्होंने भाजपा के साथ गद्दारी करके मुख्यमंत्री करके बैठा तो आप समझ लेना चाहिए कि मुख्यमंत्री बने, राष्ट्रवादी और कांग्रेस के साथ समझौता किया, सर्व धर्म समभाव में जाके मिले और हिंदुत्व को छोड़े। हिंदुत्वाची कास न सोडता 3 पक्षांचं सरकार सांभाळणं हे उद्धव ठाकरेंपुढचं मोठं आव्हान बनलंय आणि म्हणूनच उद्धव ठाकरे मोठ्या शिताफीनं आता प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचीही आठवण करून देतात। मात्र जोपर्यंत भाजप विरोधी बाकावर आहे तोपर्यंत शिवसेनेला हिंदुत्वाच्या व्याख्या वारंवार स्पष्ट करावे लागतील। उद्धवजी, तुमचं हिंदुत्व ह्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर राहून भेसळयुक्त झालेलं आहे। हिंदुत्वाचं प्रमाणपत्र तुम्हाला घ्यावं लागेल, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घ्यावं लागेल, ते भारतीय जनता पक्षाकडून घ्यावं लागेल आणि अगदी होय काळ्या टोपीकडनं सुद्धा घ्यावं लागेल। राज्यपाल आणि भारतीय जनता पक्ष दोघांचाही एकच आरोप आपल्यावरती आहे, तो म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलंय का? हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणं म्हणजे काय? धोतर नाहीये ते अंगामध्ये धमन्यांमध्ये असायला लागतं। असं धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत। उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे। हिंदुत्व म्हणजे धोतर नाही असं सांगून त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावरती थेट अशा पद्धतीची अत्यंत शेलके शब्दामध्येच टीका केलेली असं मला वाटतं। उद्धव ठाकरे यांनी खुबीने आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जी हिंदुत्वाबद्दलची जी जहाल तिखट अशी मतं राहिलेली आहेत त्याचा पुनरुच्चार केलेला आहे। शिवसेनेसाठी सत्तेतली दुसरी मोठी अडचण ती म्हणजे मुंबई महापालिका। जवळपास राज्याच्या बजेट एवढ्या असलेल्या मुंबई महापालिकेत शिवसेना 25 वर्षापासून सत्तेत बसली। मुंबई महापालिका शिवसेनेसाठी किती महत्त्वाची आहे हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपलाही ठाऊक आहे। राजाचा जीव पोपटामध्ये आणि काही लोकांचा जीव मुंबई महापालिकेत। गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढून भाजपने शिवसेनेला नाकी नववाढलं होतं। त्यामुळे जर भविष्यात मनसे आणि भाजपमध्ये युतीचे सूर जुळले तर मुंबईत शिवसेनेसाठी तो सर्वात मोठा सेटबॅक असेल, कारण मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या जोरावर शिवसेनेचं संघटन मजबूत आहे। महापालिकेमुळेच कोकणातला मोठा वर्ग शिवसेनेशी जोडलाय। मुंबई महापालिका टिकवून ठेवणं हे निश्चितच मोठं एक आव्हान शिवसेनेकडे असलं तरी शिवसेनेकडे सत्ता आहे आणि सत्तेचा पूर्ण वापर करून मुंबई महापालिकेतली सत्ता शिवसेना टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करेल अशा पद्धतीचे संकेत हे मला असं वाटतं उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये दिलेले आहे।
शरद पवार आणि संजय राऊत हे दोनही जण महाविकास आघाडीचे शिल्पकार असले तरी त्या सरकारला आकार देण्याचं काम उद्धव ठाकरेंवर आहे. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेच्या हिंदुत्वाचा होणारा तिरस्कार आणि शिवसेनेच्या ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार या दोनही वादळांमधून उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचं सरकारही सांभाळायचंय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. महाविकास आघाडी सरकारसाठी सर्वात महत्वाचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी, अर्थात शरद पवार आणि अजित पवार हे दोनही नेते या सरकारचे दोन महत्वाचे पिलर आहेत. अजित पवारांची महत्वाकांक्षा तर लपूनच राहिलेली नाहीये, त्यात भाजप सुद्धा मोठ्या शितापीनं त्यावर बोट ठेवून चर्चेला तोंड फोडत राहिलाय. पाहूया. पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार आजही अधूनमधून चिमटे काढण्याची संधी काही सोडत नाही. आज नाही ती रात्री झोपल्याच्या नंतर सकाळी सफाई तयार ठेवूनच बसलेले असते की काही पाठी काही झालं तर आपण गेलेलं बरं. महाविकास आघाडी सरकार बरोबरच पहाटेच्या शपथविधीची सुद्धा वर्षपूर्ती झाली. 80 तासांचं सरकार कोसळून वर्ष उलटलं. मात्र आजही महाराष्ट्रात घडलेलं ते सत्तानाट्य अनेकांची झोप उडवून जातं. खुद्द भाजपचे नेते त्यावरून अजित पवारांना टोमणे मारतात, पण अजित पवारही त्या टोमण्यांना इरसाल उत्तर देतात. इकडं तर ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही, तिकडंच कुणीतरी होईल तेवढं लक्ष ठेवा. कारण काही गैरहजर आहेत, जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा. मी लपून करत नाही, समोर करतो. पहाटे घडलेल्या नाट्याची भविष्यात पुन्हा पुनरावृत्ती होण्याची शक्यता काही जाणकार वर्तवतात, पण त्यासाठी पार्श्वभूमी सुद्धा तेवढी तगडीच लागेल. मात्र सरकार स्थिर स्थावर झाल्यामुळे पुन्हा आकड्यांची जमवाजमव सोपी राहिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडायचे असतील तर त्यांना किमान 36 आमदार सोबत घेऊन जावं लागेल. आणि आजच्या काळात अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या संख्येनं आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमधून किंवा शरद पवारांना दगा देऊन भाजपसोबत जातील याची शक्यता नाही. पण जसं मुंबई महापालिका ही शिवसेनेचा प्राण आहे, तसं राष्ट्रवादीसाठी सहकार आणि स्थानिक निवडणुका प्रतिष्ठेच्या असतात. तिथल्या वाटपावरून या आधीच आघाडीत सुद्धा मतभेद राहिले. त्यात आता शिवसेनेला सामावून घेणं अजून जिकरीचं होणार आहे. शरद पवार बऱ्याचदा सहजपणे विधान करून जातात, ज्याचे अर्थ काही महिन्यांनी लागतात. असं की कुणी कुठल्याही पक्षाचा प्रमुख हा नेहमी हेच सांगत असतो, त्याच्यात काही चुकीचं नाही. भगवा फडका हे भाषण मी गेले 30-35 वर्ष ऐकतोय. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची पद्धत आहे, त्याच्यातून काही वेगळा अर्थ काढायची आवश्यकता नाही. दुसरीकडे भाजप नेते मात्र वारंवार नेमक्या जागेवर बोट ठेवून चर्चेला तोंड फोडतात. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या शेलारांनी मराठा महिला मुख्यमंत्र्यांबाबत भाष्य केलं आणि खडा टाकला. आता तोच खडा पुढचे अनेक दिवस राजकीय वर्तुळात खळाळत राहणार आहे. जर विषय मुख्यमंत्र्याचाच असेल तर पवार साहेब कर्तृत्ववान मराठा स्त्री एखादी महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजातला मोठा वर्ग आहे. त्यात माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन 100% असू शकतं. भाजपनं उद्या अशी एक ऑफर दिली की आम्ही आमचे 105 आमदार असतानाही उपमुख्यमंत्री पद स्वीकारू आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठा महिला उमेदवाराला पाठिंबा देऊ, तर अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समोर 2 पर्याय असू शकतात की एकीकडे शिवसेनेला सांगायचं की तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडा आणि आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या आणि उपमुख्यमंत्रीपद घ्या. त्या परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होऊ शकतात. तुर्तास तरी मराठा महिला मुख्यमंत्री आणि अजित पवारांच्या सत्ता नाट्याचा दुसरा अंक घडण्याची शक्यता कमी आहे. मात्र राजकारणात महत्वाकांक्षा हा गुण अनेक उलथापालथी घडवतो. म्हणून सरकार ठाकरेंचं असलं तरी त्याची एक भक्कम दोरी शरद पवारांच्या हाती. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे सरकार जितकं शिवसेनेसाठी महत्वाचं तितकंच काँग्रेससाठी सुद्धा, कारण देशात फक्त 3 प्रमुख राज्य काँग्रेसकडे उरलेली आहेत आणि त्यामुळे राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची अधूनमधून धुसफूस सुद्धा समोर येते. तरी तुर्तास सत्तेतील भागीदारी काँग्रेस करता मात्र महत्वाची आहे.
महिन्याभराच्या प्रदीर्घ बैठकांनंतर काँग्रेसनं महाविकास आघाडीसाठी होकार दिला. भाजपच्या सत्ता वापसीच्या सर्व चर्चा काँग्रेसच्या सहमतीमुळे शांत झाल्या. मात्र सत्तेत आल्यापासून ते आजपर्यंत काँग्रेसमधील धुसफुसी थांबलेल्या नाहीत. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि अनेक कॅबिनेट मंत्री राहिलेले दिग्गज नेते सध्याच्या सरकारमध्ये आहेत. निधीचं वाटप, मुंबई महापालिकेचा मुद्दा, नाहीतर मग श्रेयाचा बाद, या तिन्ही कारणांवरून काँग्रेसच्या तक्रारी वारंवार समोर आल्या. शिवसेना के नेताओं ने पिछले कुछ वर्षों में, पिछले एक दो दशकों में उन्होंने इतना भ्रष्टाचार किया है, इतनी अकूत संपत्ति, अवैध संपत्ति जमा की है कि कहीं ना कोई तो उसकी जांच करेगा. महानगर पालिका भ्रष्टाचार का एक बड़ा अड्डा है और उस भ्रष्टाचार का जो उसकी भ्रष्टाचार की जो कमाई है उस शिवसेना के लोगों के जेब में जा रही है, उनके घरों में जा रही है. तो इसकी जांच तो होनी ही चाहिए. निरुपमांच्या आरोपांवर काँग्रेसमधीलच नेते लक्ष देत नसले तरी काँग्रेसनं पाठिंबा दिलेलं सरकार फार काळ टिकलेलं नाही हा इतिहास आहे. पण या घडीला काँग्रेसकडे निर्णायक आमदार असले तरी त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. जर राष्ट्रीय राजकारणात पुन्हा परतायचं असेल तर राज्याच्या सत्तेत राहणं हे काँग्रेससाठी गरजेचं होऊन बसलंय. महाविकास आघाडी सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा त्या स्थापनेचा नेमका संदर्भ काय होता, तर हे आपण लक्षात घ्यायला हवं की हे तीनही पक्ष जे आहेत तर त्या तीनही पक्षांना सत्ता स्थापना ही त्यांची एक ज्याला प्रॅक्टिकल गरज आपण म्हणतो तर ती त्यांची गरज आहे. आणि काँग्रेसच्या संदर्भामध्ये काँग्रेसचा हा अत्यंत संकटाचा, अडचणीचा असा काळ आहे. मुळातच खूप कमी राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सरकारचा भाग असणं ही काँग्रेसची म्हणून पण गरज आहे. काँग्रेसची बिहारमध्ये खराब कामगिरी झाली, त्याआधी मध्य प्रदेश हातून निघून गेलं. आता फक्त पंजाब, छत्तीसगड, राजस्थान ही तीनच प्रमुख राज्य काँग्रेसकडे उरली आहेत. त्यामुळे लोकसभेत जर भाजपला आव्हान द्यायचं असेल तर काँग्रेसला राज्य हातात ठेवावी लागते. शिवाय काँग्रेसमध्ये पक्ष नेतृत्वावरून खलबतं सुरू असल्यामुळे तुर्तास तरी काँग्रेस गपगुमानपणे सत्तेत राहणंच पसंत करेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जर समजा महाविकास आघाडीचे हे चारही पिलर 4ही वर्ष भक्कम राहिले तर मग भाजपचा काय होणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे. या घडीला सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या पक्षाला राज्यात एकाकी लढण्याची वेळ येईल का, सांगणारा हा रिपोर्ट पाहूया. ऑपरेशन कमळ होईल महाराष्ट्रात? होईल, 100% होईल, लवकरच होईल. ऐसा ही अगर ये गुंडागर्दी करते रहेंगे तो यह राष्ट्रपति शासन लागू होना चाहिए. मी दोन सांगितले केव्हाही पडू शकते, हे सरकार केव्हाही पडू शकतं. सरकारमधील वैचारिक मतभेद, अंतर्गत कलह आणि स्थगित्यांचा सपाटा या तिन्ही मुद्द्यांचा दाखला देऊन भाजपनं सरकार पडण्याचे अनेक अंदाज वर्तवले. मात्र आतापर्यंत सर्व अंदाज चुकवत तिघाडी सरकारनं 1 वर्ष पूर्ण केलं. सत्तेचे पहिले 2 महिने भाजपनं शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेनं परतीचे दोर कापल्याचं लक्षात येताच नंतर जहरी हल्लेही चढवले. आणि भारतीय जनता पार्टी हे नैसर्गिक मित्र होते. शेवटी राजकारणात शत्रुत्वाची भावना घेऊन कधी काम थोडी करता येतं. उद्या शिवसेनेने प्रस्ताव दिला की चलो देर आहे दुरुस्त आहे, सुबह का भुगा शाम को घर लौट आया, तर भारतीय जनता पार्टीचा कडून काय अडचणी येण्याचा विषयच नाही. आता किरीट सोमय्या प्रेस कॉन्फरन्स घेतात, पुराव्यासहित घेतात ना. राजकीय विषयात उत्तर द्या ना, राजकीय पुराव्याला उत्तर द्या. उत्तर नाही, किरीट सोमय्याने वॉर्न करतो. काय वॉर्न करता, कशाचं वॉर्न करता? हे काय बनाना रिपब्लिक आहे? हे चालणार नाही. भारतीय जनता पक्ष जर तुमची इच्छा असेल 2-2 हात करावे तर त्यालाही तयार आहोत आम्ही. भाजपला सरकार पडण्यापेक्षा महाविकास आघाडीची ताटातूट होणं जास्त आवश्यक आहे. कारण जर 4 वर्ष सत्ता टिकली तर पुढच्या निवडणुकीत 3 पक्ष विरुद्ध एकटा भाजप ही लढाई सोपी नसेल. 2019च्या निवडणुकीत भाजपनं 164 जागा लढवल्या आणि युतीतील शिवसेनेला 124 जागा दिल्या. शिवसेनेला मिळालेल्या 124 जागा या परंपरेप्रमाणे शिवसेनेकडेच राहिल्यात. त्यामुळे त्या 124 जागांवर भाजपला पूर्ण झोकून द्यावं लागेल.
आणि ज्या जागांवर भाजप जिंकली किंवा नंबर 2 वर राहिली तिथे महाविकास आघाडीचं पारडं जड होणार आहे. टिकेल की न टिकेल हा भाग वेगळा, पण सरकार जर टिकलं तर भाजपसाठी अडचण मोठी होणार आहे. कारण सरकार पडणार आहे आणि भाजपचं सरकार पुन्हा येणार आहे या आशेवर काठावरचा वर्ग भाजपच्या बाजूने झुकलेला आहे. मुंबई महापालिकेत भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा होतीये. मात्र पुढच्या विधानसभेसाठी संघटन असलेल्या पक्षांची भाजपला गरज भासेल. सत्ता नसल्यामुळे आता भाजपसाठी इनकमिंग सुद्धा सोपं राहिलेलं नाही. म्हणूनच 105 जागा जिंकणाऱ्या भाजपला सध्या सत्तांतराबरोबरच एका खमक्या साथीदाराची गरज आहे. भाजप हा आता एकमेव मोठा पक्ष राज्यामध्ये एकटा उरलेला आहे. भाजपपैकी अन्य पक्षामध्ये भाजपच्या मित्रपक्षापैकी मोठा पक्ष कोणीच उरलेला नाहीये, जी शिवसेना होती पहिले. त्यामुळं पुढच्या निवडणुका भाजप एकाकी पद्धतीने लढाव्या लागतील अशा स्थितीमध्ये आहे. मागच्या 2 ते 3 वर्षात सत्ता आणि सत्तेच्या समीकरणात भाजपनं सगळ्यांना चितपट केलं. गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात बहुमत नसताना भाजप सत्तेवर आरूढ झाली. मात्र महाराष्ट्रात सर्व फासे उलटे पडले. इथे बहुमत मिळूनही भाजपला सत्तेवर पाणी सोडावं लागलं. हीच सल भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे राज्यातील सरकार नुसतं पडून चालणार नाही, ते पडताना महाविकास आघाडीचे इमले कोसळले तर आणि तरच भाजपला सत्तेची पायाभरणी करता येईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.